कधी तर आपल्यासोबत असं घडतं की आपण ते काहीच एक्सपेक्ट केलेलं नसतं आणि अगदी तसंच माझ्यासोबत आज घडलेलं आहे. नमस्कार, मिनी ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत. इशिकाला घेऊन आम्ही बाहेर आलो होतो. तर मॅडमचं रिएक्शन तुम्ही बघू शकाल. कुठे आलो होतो ते बघण्या अगोदर तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते. हा आहे उंट आणि मुंबईसारख्या सिटीमध्ये उंट बघायला भेटणं म्हणजे अगदी नवलच. तर इथे 2 उंट होते. मला उंटाला हात लावायची खूप इच्छा होती, पण माझे मिस्टर मला नेहमी सांगतात की अनोळखी जनावरांना हात लावायचा नाही. तर आम्ही आलो होतो या पॉईंटला जिथे मला खूप खूप छान वाटतं. नेहमी इथे माणसांसोबत शांतता सुद्धा असते आणि आम्ही इथे आलो की नाही खूप खूप रिलॅक्स होतो. इथे बघा तुम्ही बघाल पाणी आहे आणि याच्या आजूबाजूचा व्ह्यू बघाल खूप मस्त वाटतं. संध्याकाळचं तर इथे खूप छान वाटतं. इथे भरपूर साऱ्या मैफिल असतात आणि या तलावामध्ये ना छोटे छोटे मासे आणि कासव भरपूर आहेत. मी आणि शनाय मस्त असा आम्ही एन्जॉय करत होतो. तर इकडे बघाल तुम्ही एन्जॉय करायला आपलं वय नसतं, म्हणजे वय हा एक नंबर आहे. इथे बघा आजोबा त्यांच्या नातवांसोबत खूप छान प्रकारे एन्जॉय करत होते आणि ते गाण्याची मैफिल सुद्धा भरली होती. शनाया इशिकाला घेऊन मस्त इकडे तिकडे फिरत होते आणि इथे गावच्या लोकांचं एक मंदिर आहे. तिथल्या काकाने इशिकाला घेतला आणि इशिकाने जो बोंगा चालू केला ना, तो किती वेळ तिने शांत झाली नाही. त्यानंतर आम्ही आलो तर या पॉईंटला इथे आम्हाला बिलकुल एक्सपेक्टेशन मला स्वतःला नव्हतं आणि तुम्ही बघाल एकदम गुहेमधून गेल्यासारखं वाटते. आणि हा व्ह्यू आहे एका हॉटेलमधला. हो, कारण ना या हॉटेलमध्ये त्यांनी असं बनवलेलं आहे की इथे आपल्याला असं वाटतं की आपण कुठल्या तरी एखाद्या जंगलामध्ये किंवा एखाद्या गुहेमध्ये आलेलो आहोत आणि खूप खूप छान आहे हे हॉटेल आणि हे आम्हाला बिलकुल एक्सपेक्टेशन होतं. आमचे मिस्टर आम्हाला सरप्राईजमध्ये इथे घेऊन आले होते आणि इथली जी फेमस डिश आहे त्याचं आता मला नाव आठवत नाही, तर ती आम्हाला खायला घातलेली आहे. बाहेरचा व्ह्यू सुद्धा तुम्ही बघाल आणि स्पेशल त्या डिशसाठी त्यांनी आम्हाला इथे आणलं होतं. पापड आणि ही कोणती डिश आहे मला आठवत नाही. तुम्हाला आठवत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आम्ही मस्त प्रकारे ही डिश खाल्ली. खूप छान होती. इशिकाला घेऊन माझा अशा पद्धतीने टाइमपास सुद्धा छान झाला आणि आम्ही निघालो घरी. बाय बाय.